भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स महाकारुणिको नाथो हिताय सब्बपाणिनं पुरेत्वा पारमी सब्बा पत्तो सम्बोधिमुत्तमं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं होतु ते जयमङ्गलं। साधु महाराज ज्या मुनींद्रांनी 4 असंख्य 1,00,000 कल्प पारमिता पूर्ण करून संबोधीचा साक्षात्कार केला ते शाक्यसिंह महामुनी राजा तथागत सम्यक संबोधला त्रिवार अभिवादन करतो। त्या भगवंताच्या सद्धम्माला आणि त्या सद्धम्माचा अंगीकार करून दुःख मुक्त झालेला होत असलेला आणि भविष्यात होणाऱ्या तथागताच्या आर्य श्रावक संघाला म्हणजे भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना या 3 रत्नाचा लाभ झाला, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे आपले सारे विघ्न टळाले, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आपणा सर्वांना मानवता प्राप्त झाली, जे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख करता आणि दुःख हरता आहेत, असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आजच्या या 31व्या धम्म परिषदेच्या अनुषंगाने सन्मानपूर्वक या परिषदेचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्त केलेले पूज्य धम्मसेवकजी महाथेरा, पूज्य सनानंदजी महाथेरा आणि संपूर्ण पूज्यने भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करून या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉक्टर गायकवाड साहेब आणि सर्व दानदात्या, आयोजक, संयोजक, उपासक, उपासिका, बालक आणि बालिकांनो, पूज्य धम्मशील भंतेजींनी आपला सर्वांना जबरदस्ती उठून आपल्या सर्वांवर कदाचित झोपेचा अन्याय केला का असं तुम्हाला वाटेल, पण मी काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्यानंतर तुमच्या नक्की लक्षात येईल की भंतेजी हे आपले कल्याण मित्र आहेत आणि त्यांनी आम्हाला ह्या झोपेतून नाही तर ज्या विशेष प्रकारच्या झोपेतून आम्हाला उठून जागी करून आमचं भलंच केलं हे तुमच्या लक्षात येईल। उपासक आणि उपासिकांनो, मी जरी आज वेगळा विषय ठरवला होता, परंतु काल परवाच्या या प्रसंगानुसार मी तो विषय जर मला असं वाटलं की तो आपण विषय मधात छडायचा तर तो व्यवस्थित सुंदरसा हाताळला जाईल, तो महत्त्वपूर्ण सांगितला जाईल। पण काही गोष्टी अशा आहेत की त्या तुम्ही व्यवस्थित एकाग्र चित्ताने ऐका, ऐकून मनामध्ये हृदयामध्ये त्या आशा पक्क्या धारण करा की जेव्हा कधी आपल्या गावच्या निवडणुका येतील त्या दिवशी तुम्हाला त्याचं स्मरण होऊ द्या। त्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत। त्या गोष्टी जर का तुम्ही आज नीट नाही ऐकल्या आणि तुम्ही जर त्या नीट नाही धारण केल्या आणि त्या जर निवडणुकीच्या दिवशी तुमच्या स्मरणात नाही आल्या तर या संसारामध्ये पुन्हा कोणीही बाबासाहेब किंवा बाबासाहेबांच्या रूपाचा दयाळू किंवा कोणीही असा दाता, त्राता, पिता तुम्हाला या संकटातून वाचवण्यासाठी येणार नाही। म्हणून हे खबरदारी तुम्हाला स्वतः आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये या साऱ्या गोष्टी, या साऱ्या बाबी पुराव्यानिशी
व्यवस्थितरित्या मी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीड मर्यादा न करता नीट समजावून सांगणार आहे, ज्या की तुम्ही आपल्या हृदयात साठवून ठेवायच्या, तोपर्यंत ठेवायच्या की ज्या दिवशी तुम्हाला त्याची नितांत गरज पडणार आहे. बाबासाहेब एक गोष्ट सांगून, एक प्रसंग सांगून भविष्यामध्ये काय होणार आहे या सगळ्या गोष्टीची यथाभूत मांडणी करून आपल्या ग्रंथात आणि दिलेल्या भाषणामध्ये ठेवून गेलेले आहेत. काही ठराविक कावेबाज लोकांनी, काही आपल्यातल्या दगाबाज लोकांनी, काही आपल्यातल्या लोभी लीडर लोकांनी आणि साहित्यिक लोकांनी तुमच्यापर्यंत, आमच्यापर्यंत ते बाबासाहेबांचे विचार येऊ दिले नाही. त्यांनी बाबासाहेबांच्या गौरवाचे ग्रंथ तयार केले, बाबासाहेबांच्या प्रशंसेचे ग्रंथ तयार केले आणि तुम्ही आम्ही यामध्ये फसलो की बाबासाहेबांवर लिहिलेले ग्रंथ वाचत बसलो. आपण बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ वाचले नाही आणि म्हणून आपल्याला फार मोठे प्रॉब्लेम आणि अडचणी आल्या. नेमकं बाबासाहेबाला काय म्हणायचं हे आपल्याला कधी कळलं नाही. आपण भाषणावर विश्वास ठेवत गेलो, इव्हन कदाचित प्रवचनावर विश्वास ठेवत गेलो आणि कदाचित आपली श्रद्धा वाढवत गेलो, परंतु आपल्याला मात्र सत्य भाषणातून सापडणार नव्हतं आणि ते तुम्हाला सापडलं नाही. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही आहे. अजून जरी आपण सगळे जागृत झालो, आपण हुशार झालो, सावधान झालो, तर अजूनही आपण आपल्या सगळ्यात या संकटाला सुव्यवस्थित पद्धतीने हाताळून त्याला परतून लावू शकतो. एवढं सगळ्यांमध्ये एकीचं बळ आहे. म्हणून तुम्ही पहिली गोष्ट ध्यानात ठेवा की तुम्हा सगळ्यांना माहित आहे, तुम्हा सगळ्यांना ज्ञातही आहे. तुमच्यापैकी कैक जणांनी भाषणामध्ये ते सांगितलंय असेल, परंतु जेव्हा अंमलात येण्याची गोष्ट आहे त्यापैकी फक्त एक गोष्ट 98-99% अंमलात आलेली आहे. बाकीच्या दोन गोष्टी 1-2% अंमलात आलेल्या आहेत आणि म्हणून हा अडचणीचा आणि हा संकटाचा प्रसंग आपल्यावर ओढवलेला आहे. तुम्ही किती वेळेस ऐकलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. कोण आहे तुमच्यामध्ये की ज्यांनी हा ऐकलं नाही आतापर्यंत? तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे. पण काय आपण संघटित झालो? काय आपण संघर्ष केला नाही? आपण शिकलो. ही एक गोष्ट ऐकली आपण बाबासाहेबांची, 98% ऐकली. बाबासाहेबांची आपण एक गोष्ट ऐकली, एक मंत्र ऐकला, एक मूल मंत्र ऐकला, एक गर्भभरीत कल्याण मंत्र ऐकला, तर आज एवढं आपलं भलं झालं. आणखी जर दोन गोष्टी बाबासाहेबांच्या आपण ऐकल्या असत्या, धारण केल्या असत्या, तर जे संकट आपल्या वरच्या शिवापर्यंत आलेलं आहे त्याची भय तुम्हाला आलं नसतं. म्हणून आपण पुढच्या दोन गोष्टी ऐकल्या नाही, पण याचा अर्थ असा नाही की त्या पुढच्या दोन गोष्टी आपल्याकडून होणार नाही. त्या दोनही गोष्टी होण्यासारख्या आहेत, सहज आपल्याला प्राप्त होण्यासारख्या आहेत. म्हणून आपण आता सगळ्यांनी त्या दोन गोष्टीवर काम केलं पाहिजे. काही लोक अर्थ करताना म्हणतात संघटित व्हा म्हणजे बनते. आम्ही आता इथं संघटित नाही तर काय आहोत? आम्ही आता इथं बसलेले संघटित नाही तर काय आहोत? नाही. कोण्याही बोधिसत्वाला अशा प्रकारच्या संघटितपणाची अपेक्षा नसते. संघटित म्हणजे एका जागी बसणे, एका जागी खाणे, एका जागी उत्सव साजरा करणे किंवा एका जागी देवाणघेवाण करणे म्हणजे संघटित झाले असा त्याचा अर्थ नाही. असे तर आपण एका जागी किती वेळेस बसतो. लग्न कार्यामध्ये तुम्ही एका पंक्तीला बसता, एका जागी बसता, याला संघटित होणं म्हणत नाहीत. परंतु इथं एवढ्या पूर्ण धम्म परिषदेमध्ये बसलेल्या सर्व उपासक आणि उपासिकांनो, तुम्ही सगळे संघटित नाही आहात. संघटित नाही आहात कारण मतपेटीमध्ये तुमचं सगळ्यांचं एक मत नसतं. तुमच्या सगळ्यांची वेगवेगळे मत असतात. मतपेटीमध्ये तुम्ही अघटित असतात, विघटित असतात, असंघटित असतात. तुमचे काही मत काँग्रेसला जातात, तुमचे काही मत बीजेपीला जातात, तुमचे काही मत मनसे आणि राष्ट्रवादीला जातात, तुमचे काही मत शिवसेनेला जातात आणि तुमचे काही मत चुकून मुकून हाती बीएसपीला जातात. तुमचे मत आरपीआयच्या वेगवेगळ्या गटातला जेव्हा कोणी जो माणूस तिथे उभा राहील त्याला जातात. तुमचे काही मत
बाळासाहेबांच्या बहुजन पक्षाला जातात. तुमचे काही मत कोणी अपक्ष असला आपला नातागोतातला त्याला जातात, किंवा तुमचे काही मत कदाचित प्रादेशिक वेगवेगळ्या प्रांतातले जे काही एखादे इकडे उभे केलेले माणसं असतात त्याला जातात. त्यामुळे तुम्ही सगळे विघटित आहात आणि त्यामुळे हे सगळे संकट ओढवणार आहेत. म्हणून आता तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा की पहिलं एक काम करायचं आहे की बाबासाहेबांच्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी हेच हेरलं की दुःख काय आहे. भगवान बुद्धांनी त्या काळात मानवाच्या दुःखाचे कारण तृष्णा सांगितली होती. बाबासाहेबांनी हेरलं की आता वर्तमान काळामध्ये हे सारे बहुजन मला दुःखी दिसतात, यांच्या दुःखाचं काय कारण आहे. बाबासाहेबांनी आपल्या दुःखाचं कारण हेरलं आणि त्याच्यावर आपल्याला इलाज देऊन टाकला. परंतु तो इलाज म्हणजे जखम आहे. आपल्या पायाला जखम आहे, त्या जखमासाठी मलम आहे. बाबासाहेबांना असा तो मलम उघडून दाखवला आणि सांगितलं, आपल्याला सांगितलं, बेटा बेटी बाळा बबली, हा मलम आहे आणि ही तुझी जखम आहे. आणि तू जर हा मलम वेळेवर या जखमेवर लावला नाही तर या जखमेचा गुणधर्म आहे की तिच्यामध्ये पू होईल. पुवाचं रूपांतर खराब रक्तात होईल. खराब रक्ताचं रूपांतर छोट्या छोट्या जंतूमध्ये होईल. छोट्या छोट्या जंतूचं रूपांतर आळ्यामध्ये होईल आणि आळ्याचं रूपांतर शेपट्याच्या किड्यामध्ये होईल आणि संपूर्ण तुझा पाय सरून तुला भद पडल आणि भद पडल्यानंतर तुला पिसाळण्याची वेळ येईल, येडा होण्याची वेळ येईल आणि अक्षरशः तू आळ्यात पडून पडून सडून सडून मरण्याची तुला वेळ येईल. म्हणून ए बाळा, ए बबल्या, ए चिंटे, हा मलम आहे आणि हे तुझी जखम आहे. तू हा मलम वेळीच तुझ्या जखमावर लावून घे की जेणेकरून तुला ह्या पुढच्या सगळ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही, मरणांतिक यातना भोगाव्या लागणार नाहीत. दुःख ज्याला म्हणतात ते शारीरिक, मानसिक, अध्यात्म याच्यापासून तुला या नैसर्गिक आपत्तीला, मानवी आपत्तीला सामोरे जावं लागणार नाही. म्हणून हे बाळा हा मलम घे आणि हा लाव. बाळ म्हणतं, हे कसा लावू बाबा. तर बाबा दाखवतात की असा घ्यायचा आणि असा लावायचा. ही जखम आहे, तिच्या थोड्या अंतरावर लावायचा. हा या जागेला सोडून दुसरीकडे लावायचा नाही, कारण याचा काही परिणाम होणार नाही. परंतु मात्र या मुलांनी, या मुलींनी तो मलमाची डब्बीचं झाकण उघडलंच नाही. काही काहींनी ते झाकण उघडलंच नाही आणि काही काहींनी झाकण उघडलं तर ते सांगतच सुटले की मलमाचं झाकण उघडलं 1 वर्ष झालं. जे सांगत सुटले मलम काय लावला नाही, फक्त झाकण उघडलं. याची एवढी खुशी, त्यांना एवढी खुशी की मलमाचं झाकण उघडलं, मलमाचं झाकण उघडलं. अरे पण लावला का. मलमाचं झाकण उघडण्याची एवढी खुशी, पण काही काहीने मलम लावला, पण कुठं लावला. जखम पायाला आणि मलम कानाला. काय उलट शास्त्र. जखम आहे पायाला आणि मलम लावलाय कानाच्या पाठीमागे. कोणी कोणी ते एवढे येडे, जखम पायाला आणि मलम भीतीला. त्यांचा कधी कधी जखम बरी होते, जखम पायाला मलम भीतीला. तर ही अशी अवस्था कोड्यात टाकत नाही. कोडून सांगतो, जखम म्हणजे काय, मलम म्हणजे काय, लावणे म्हणजे काय आणि भीतीला लावणे म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी कोडून सांगतो. आपण एकाग्र चित्ताने व्यवस्थित ऐका. पहिलं एक काम ध्यानात ठेवा. पहिलं एक काम करा की बाबासाहेबांनी पाहिलं की माझ्या ह्या दीनदुबळ्या समाजाला, या सगळ्या भोळ्या लोकांना, भाबड्या लोकांना आता वर्तमानामध्ये गरिबी म्हणजे दरिद्री हे दुःखाचं कारण आहे. हे गरीब आहेत, दरिद्र आहेत. आणि गरीब आणि दरिद्र का आहे. कारण ज्याच्या साह्याने माणूस धनवान होतो तर ते सहाय्यक गोष्ट यांच्याकडे नाही. म्हणजे यांच्याकडे नोकरी नाही, यांच्याकडे व्यापार नाही, यांच्याकडे व्यवसाय नाही, यांच्याकडे शेतीबाडी नाही आणि यांच्याकडे कुठलं कला कौशल्याचं यांना मोबदला मिळत नाही. मग बाबासाहेबांनी सांगितलं की यांना नोकरी का नाही, कारण यांना शिक्षण नाही. अरे व्यापार व्यवसाय का नाही, कारण व्यापार व्यवसाय करायचं शेतीबाडी नाही, पैसा नाही. मग बाबासाहेबांनी ठरवलं की आजच्या यांना नोकरीसाठी शिक्षण दिलं पाहिजे. मग तेव्हा आपल्याला शिक्षणाचे दरवाजे खुले नव्हते, शिक्षणाचे दरवाजे खुले नव्हते आणि म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाचे दरवाजे खुले कसे करता येतील आणि पुन्हा बंद कसे नाही केले जाणार म्हणून संविधानामध्ये तरतूद करून ठेवली की सगळ्या भारतीय नागरिकाला शिक्षणाचा अधिकार आहे आणि शासनाने ते त्याला शिक्षण सक्तीचं दिलं पाहिजे. 10वी पर्यंत शिक्षण हे सक्तीचं असलं पाहिजे आणि फ्री असलं पाहिजे.
10वी पर्यंत शिक्षण हे सक्तीचं असलं पाहिजे, म्हणजे प्रत्येकाच्या मुला मुलीला शिकलंच पाहिजे. जर शिकलं नाही त्याच्या मायबापाला अटक केलं पाहिजे, त्या मुलाला जरा टाकलं पाहिजे, असं याला म्हणतात सक्ती. सक्ती करेल तुम्हाला की 10वी पर्यंत तो शिकवलाच पाहिजे, मुलगा असो मुलगी असो, आणि त्याला ते फ्री दिलं पाहिजे. मात्र ही गोष्ट बाबासाहेबांना संविधानात करून ठेवली आणि असं सांगून गेले की मी संविधानात असं केलंय, पण हे संविधानातले कलम चालवण्यासाठी एक सभागृह आहे, ज्याला पार्लमेंट म्हणतात, ज्याला संसद म्हणतात, आणि ज्याला आपल्या भाषेमध्ये लोकसभा राज्यसभा या दोन्ही मिळून म्हणजे खासदार आणि आमदार या दोघांनी मिळून केलेलं जे सभागृह आहे, त्या सभागृहाच्या लोकांना हे कलम लागू करता येईल असं सांगून गेले. म्हणून तुम्हाला त्या सभागृहामध्ये आपले लोक पाठवायचे की जे नीट असा हा मलमाचं झाकण उघडतील आणि मलम लावण्याची तुम्हाला सुविधा करून देतील असं सांगितलं. परंतु आपण काय केलं, आपण मात्र 10 रुपयात, 20 रुपयात, 30 रुपयात, नंतर पुढे चालून आपला रेट थोडा वाढला 50 रुपयात, त्याच्यानंतर आपला वाढला एक टायमाची बिर्याणी, एक टायमाचा पवा, दारू, साडी, बचत गटाचा अध्यक्ष, कुठल्या मंडळाचा अध्यक्ष किंवा गल्ली बोळातला अध्यक्ष, असं आपल्याला छोटे मोठे आमिष देऊन आपल्या सरळ सरळ मात्र आपल्याला तिकडे पार्लमेंट मध्ये जाऊ दिलं नाही आणि एक लोकांना सुद्धा पार्लमेंट मध्ये पाठवू दिलं नाही. तुम्ही सगळे लोक छोट्या मोठ्या आमिषाला, त्याच्या पुढे कालांतरानंतर असं घडलं की हे लोक आता दारू देत नाहीत. बघा, एकीकडे भिक्षू लोक चळवळ करत गेले, एकीकडे लोक ह्या लोकांची दारू सोडत गेले, बऱ्याच लोकांच्या दारू सुटत गेल्या. लोकांच्या लक्षात आलं की आपण सील केलं, पालन केलं नाही, आपल्या घराचं वाटोळं होऊ लागलं. बायको सांगू लागली की शेजारचा माणूस आणि तुम्ही दोघं एकाच ऑफिस मध्ये आहे, तुम्ही त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर आहे, पण तुम्ही काहीच कमवलं नाही, त्याचं बघाशी बिल्डिंग चालली, कारण तुम्ही गदीचा मूत पेता म्हणून हे हाल आहे, असं खेड्यात बोलतात, म्हणजे सोप्या भाषेमध्ये दारू. मग असं सांगितल्यामुळं, वारंवार त्याला टोमणे देण्यामुळं